हो मला तेच सांगायचं होतं अर्जुन. मला तुला काही मावशी 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 उठा. मावशी अहो, काय झालं तुम्हाला? मावशी उठा की. उठा बरं. अहो, तुम्ही काय करताय? केवढी थंडी भरून आली आहे तुम्हाला आणि त्या खाली का झोपला तुम्ही? उठा उठा चला आज चला. अप्पे सगळी नाटकं चाललेत आपल्याला दाखवण्यासाठी चालले. नाही अरे चल अर्जुन सोडते सोडते अर्जुन अरे थांब ना. थंडी भरून मला ना तुझी माफी मागायची म्हणून मी इथं थांबले. माझ्यासारख्या बाईला ना ही शिक्षा चांगली आहे. अरे मी लायच त्या लायकीची मी ते पाहिजे डोका पडते मावशी काय करताय तुम्ही? अहो तुम्ही मोठ्यात आमच्यापेक्षा. आपे बाळा तू तर ना माझ्याशी बोलायला बी नव्हती पाहिजे ग. मी किती वाईट घेतलं तुझं किती वाईट बोलले. यच तोंडाने वाईट बोलले ना मी. यच तोंडाने. मावशी काय चाललंय तुमचं? अहो बाज की आता शांत व्हा. अहो तुम्हाला थंडी वाजते किती. थांबा मी शॉल घेऊन येते. थांब अर्जुन. मावशी ही जर का नाटक असतील ना तर याद राखा प्रत्येक वेळी हेच होतंय. मावशी हे घ्या. शांत व्हा बरं. एवढी थंडी वाजते मावशी तुम्हाला. रुक्मिणीनं किती विश्वासाने माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणे माझं घर सांभाळ म्हणून. आणि या मनीनं काय केलं? सगळ्यावर माती टाकली. सगळं वाटोळं केलं. लय वाईट वागले मी सगळ्यांशी. आप्पे अगं तू अर्जुनला तुरुंगात टाकला म्हणून मी तुला किती त्रास दिला. किती काय काय बोलले. एवढे घाण घाण तुझ्यावर आरोप केले. खरं तर ना मी नरकात जायला पाहिजे. नरकात जायला पाहिजे. मी नरकात जायला पाहिजे. त्रास होतोय तुम्हाला. आप्पे बाळा मी तुला हात जोडते बघ. पण ना यातलं तू तुझ्या सासूला काय सांगू नको. ती लई खचून जाईल बघ मी असं वागले म्हणलं. आधी सरकार गेल्यापासून लई येड्यागत करते ती. नको सांगू. कलेक्टरची पी आहे मी. उरलेले सुरलेले पैसे देईन मी तुम्हाला. अगं माझी सोनपरी लय पैसे देणारी. आला आला ना माणूस आला. अच्छा हे साहेब आहेत वय. तू गावात लय चांगलं काम करते. कसली परीक्षा जणू पास झाली. जी काम करते ना तीच काम करत राहा. तुमची शिक्षा बघून झाली ना तर हे सगळं सोडून द्यायचं बरं का. काय ग चकुली यांना कशाला घेऊन आली? साहेब मी आता सरकारी मेस मध्ये कामाला लागली या. होय तुम्हाला नाही झाली होय शिक्षा? अहो असं काय बोलताय साहेब. मी तुमच्या बाबतीत मॅडमला सगळं सांगितलं होतं. नाही काय गरज नाही त्याची. घरासमोर येऊन बोललो होतो ना तेवढं लय झालं. हाय काय इथं विषय काय चाललाय? तुम्ही बोलताय काय? पण चकुली मला कशाला बोलवलं इकडे सांग. हा बघा आता या अप्पी दीदीला डब्बा देते त्या. तर आपण तिला सांगायचं अप्पी दीदीला काय काय आवडतं ते. होय पण का? दाजी तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं. तिची लाड करायची आता. चकुले मी बघतोय अलीकडं तुला आप्पीची लयच काळजी वाटते का ग? तिला पण वाटेल. साहेब मॅडमला काय काय आवडतं सांगा की तेवढं. तिला असं काय नाही तिला सगळं आवडतं. दाजी असं कसं? साहेब तुम्हाला कशी आळूवडी आवडती तसं मॅडमला काहीतरी आवडतच असेल की. तुम्हाला आळूवडीचं काय माहिती? अहो साहेब एकदा मॅडम साठी मी आळूवडी घेऊन गेली होती. पण तुम्हाला आवडती म्हणून मॅडमने नाही खाल्ली. हे घे डब्बा. कुणी दिला चकुले? अप्पी दीदीनं. काय द्या आई शपथ आळूवड्या. असंच असतंय बघ चकुले. घरची बाई सगळ्यांसाठी झटती. तिला घरात कुणाला गोड आवडतंय कुणाला मीठ कमी सगळ्यांचं ठाव असतंय. पण तिला काय पाहिजे असतंय ना ती कुणालाच माहित नसतं ग. बघितलं दाजी अशी आपली अप्पी दीदी. तुम्हाला खरंच माहित नाही तिला काय आवडतं ते. असं नाही काय म्हणजे मला नाही आठवत एवढं. म्हणजे मला नाही लक्षात एवढं तिला काय आवडतं ते. दाजी काय कामाचे
नाही. नाही नाही चकुले, हा तिला आहे ना तो प्रसादाचा शिरा आवडतो. शिरा नाही का, दूध तूप बदाम केळ बिळ टाकून केलेला असतो तो प्रसादाचा शिरा आवडतो तिला आप्पीला. ठरलं, आज गोडच करायचं. बातमी बी गोड आहे का ग छकुले? म्हणजे ते म्हणजे ते आता तू सांगितलंस ना आपी तिथलं शिरा आवडतो, ते आमच्यासाठी गोडच बातमी आहे ना, म्हणून म्हटलं चल चल चल. होय, आता साहेब मॅडमची काळजी घ्या, तुमची लय गरज आहे बघा मॅडमला. चल छकुले. आप्पीला माझी गरज आहे असं तिला सोडून बाकी सगळ्यांना वाटतंय. हे असं पुन्हा होऊ नये म्हणून योजना सुरू करते मी. मॅडम, हे बघा तुमच्यासाठी आणले. अरे वा, शिरा, पूजेचा शिरा. तुम्हाला कसं माहिती मला आवडतं ते? मला वय मला नियतीने सांगितलं बघा. एक मिनिट, तुम्ही अर्जुनला काही बोललात का? मॅडम तुम्ही बोला अगोदर. मी बोलते. आणि आता मला स्वतःहूनच कळालंय अशा काळात आपल्या माणसाची किती गरज असते ती. आणि ज्यांना कोणी नसेल ना त्यांच्यासाठी मी उभी असेल. मॅडम तुम्ही जे करताय ते लय लय चांगलं आहे बघा. आणि ऐका, आता काय जरी लागलं ना तर एक फोन करायचा मला. तुमच्या आईसारखी काळजी घेईल मी. धरा खा. अरे वा, माझ्या मम्मीकडच बनवलाय की शिरा. खरंच का? धरा घ्या अजून खा. चला येऊ का मी? ती खा बर का. हे तुम्हाला नियतीने नाही अर्जुनने सांगितलंय ताई. अर्जुन बाबा, अरे यश बापू या या. बस, बस. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? अर्जुन बोलावलं ठीक आहे पण सगळं नाही. म्हणजे? यश बापू, आपलं शेत वसवड पडून द्यायचं नाही असं ठरवलं. काय? मग कुणाला वाट्यान द्यायची? आपलं स्वतःच शेत आहे यश बापू ते. असं दुसऱ्या कुणाला द्यायचं होय? कदमांनी आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं त्याच्यामध्ये. आपण करायचं स्वतः. अर्जुन बाबा, एवढं सोपं नाही ते. अरे सोपं नसू दे की, म्हणूनच करायचंय आपण. हो खरंय, पण लय घाम गाळावं लागतो. हो, रक्ताचं पाणी करावं लागतं. पेरलं म्हणजे झालं नाही. त्याला खुरापणी आलं, खत पाणी आलं, मग काढणी, मग मळणी, आणि मग पोत्यात भरून घरात येतंय. लहानपणापासून हे सगळं बघत आलोय मी कदमांना करता. आता आपण करू. चालतंय की, उद्या सगळी कामं रद्द करून टाकतो. बरं मला एक सांगा, सुरुवात कुठून करायला लागेल? नांगरून तर झालंय आपलं. तण काढायचं, सगळा स्वतः गोळा करायचा, फणलं की हो तो साईडचा पाठ काढला की डायरेक्ट पेरणीच की. मग उद्या सुरू करू ना. चालतंय की, चालतंय, उद्या सुरू करूया. चालतंय, एक काम करतो, मी जातो, उद्या सकाळी लवकर या. बरं, येतो. करूया सुरुवात. हो हो चला. बाबा काय हो? अहो तुम्ही चहा घ्यायला आलंच नाही. हा, काम करत होतो ना म्हणून नाही घेतला. अहो बाबा, मग आधी चहा घ्या आणि मग काम करा की. इच्छा नाहीये का? काय झालं बाबा? अगं, हे असं आबाळ भरून आलं ना की शेतीची आठवण होते. हा, अगं या काळात का नाही शेताची लई काळजी घ्यायला लागते. अगं मातीच्या पोटात बीज रुजत असतं का नाही, एखाद्या पोटूच्या बाईची काळजी घ्यावी ना तसं जपावं लागतं शेताला. तुला नाही कळणार आता, पण कळेल एकदा. बाबा कळतंय की मला. हा, अहो म्हणजे शेतीबद्दल तुम्ही काय म्हणताय ना ते कळतंय मला. असं झोप लागत नाही ग. अगं आज सकाळी उठलो आणि मला वाटलं शेतात जायला पाहिजे, केवढी कामं पडल्यात.
बाबा, आपण आपली शेती परत मिळवू बघा. तो विषय नाही ग. एवढी वर्ष शेतात जातोय, पण असं कधी झालं नव्हतं की शेत ओस पडले, काय पिकावलंच नाही त्याच्यात. अहो मग यावर्षी पण पिकवू की काहीतरी. नाही नाही नको, ते विषयच नको बघ. बाबा, एवढं नका नाव मनाला लावून घेऊ. अगं मी काही ठरवून करतोय का गाप्पे, पण मनात येतच की. बरं जाऊ द्या, तुम्ही चहा पिऊन घेता का? नाही नको, आता इच्छा नाही. बर, तुझं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय. मी विचार करते. तसं केलं तर लय चांगलं होईल बघा. माझ्या पोराला बी माझ्यासारखा जन्म घ्यावा लागला तरी चालेल, पण माझ्या पोटी पोरगी आली तर तिच्या नशिबाला हे येऊ नये ह्यासाठी काहीतरी करा मॅडम. ताई अहो, आता सध्या तरी मी गरोदर महिलांसाठी काम करायचं म्हणतीये. किमान तुमचा जन्म जसा झाला तसा अजून कोणाचा होऊ नये ह्याचीच काळजी मी घेऊ शकते बघा. आणि हा, अहो तुम्ही आणि अजून ज्या कोणी बायका गरोदर आहेत त्यांचं बाळपण चांगल्या दवाखान्यात व्हावं एवढीच माझी इच्छा आहे ताई. असं झालं तर चांगलंच आहे की. अहो तसंच होणार, नक्की होणार बघा. चला मॅडम येते. असं बी अर्ध्या दिवसाचा पगार गेलाय माझा. थांबा. ताई हे घ्या, आजच्या दिवसाचा पूर्ण पगार. अहो नको नको मॅडम. अहो ताई घ्या की, घ्या. आणि ताई आज तरी आराम करा की, आणि काळजी करू नका. मी नक्की काहीतरी करेन. सावकाश. अरे हमीरनं लई कष्टानं घेतलेली जमीन होती. रात दिस राबू वाटायचं मला याच्यात. आता माझ्या नावावर आहे, पण मला ही माझी वाटत नाही बघ. यशा मामा, काळजी घे. मी येते. अर्जुन बाबा लय मानी माणूस आहे ती नाही बाबा, त्यांचा लय तुमच्यावर जीव आहे बरं का. घेऊन आला होतास, तिच्यासोबत तुझं लग्न लावून दिलं. काय झालं तुझ्या संसारात? झालं ना वाटोळं? तुझ्यामुळं झालंय वाटोळं ते. तुझ्यामुळं तिला साधं शिकायचं होतं रे. तू म्हटला नाही. स्वप्नील दादाचं काय केलं तू? त्याचं जगणंच मुश्किल करून टाकलं. त्याला पोर होत नाही म्हणून रोज त्याला टोमणे मारायला लागला, रोज टोचून बोलायला लागला. त्याचा विषय सोड. तू असा वागला कारण त्यानं तुझं ऐकलंच नाही. आणि मी बारका असल्यापासून सगळं तुझं ऐकत आलोय. तुझा एकही शब्द खाली पडून दिला नाही मी. दिला का? म्हणून मग आता त्याचा बदला घेतोयस का? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. दिला का तुझा शब्द खाली पडून मी? हा, त्या पिऊ संग लग्न केलं, हेच तुझ्या मनाविरुद्ध केलं मी. कुत्रागत सेवा केली तुझी मी. तुझ्या हे कर, तुझ्याने केलं. तुझ्या ते कर, तुझ्याने ते पण केलं. स्वतःचा राग माझ्यावर काढला तरी मी गप बसलो. आणि तू काय केलं? त्या आप्पीसाठी माझ्या कानाखाली मारली. तुझ्या शेवटपर्यंत गादी तुलाच चालवायची होती का? नवीन पिढीला संधीच द्यायची नव्हती तुला? म्हणून त्याचं उट्ट काढतोयस होय तू? होय होय रे. मला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची होती, आणि ती म्हणजे सरकार होणं. सरकार
आणि तू जिवंत असेपर्यंत मला काय होऊ दिलं नसतं. तुझ्या सरकार होणं एवढं सोपं नाही. कुणी म्हणलं म्हणून सरकार होत नसतं. त्यासाठी लई कष्ट करावे लागते. हे गप्रे! कष्ट म्हणे कष्ट. आजवर एक तरी गोष्ट कष्टाने मिळवली का तू? लोकांच्या जमिनी लाटल्या तू. दुसरे कंत्राटदार संपवले सगळे. संपवले ना? तुझ्या बाप आहे मी तुझा. बापाला अरे तुरे करतोय सोय रे. बाप. मग बापासारखं वाग की. पोरग मोठं झाल्यावर गादी त्याच्याकडे द्यायची. एवढं माहित नाही का तुला? वय झालं की आता हो की रिटायर. घरात बस, देव देव कर, आशीर्वाद द्या आम्हाला. पण नाही, शेवटपर्यंत सत्ता सोडायची नाही म्हणजे नाहीच. तुझ्या अरे माझ्या माघारी कोण आहे रे? तुलाच तर देणार होतो नसेल. अरे गप्रे! मरेपर्यंत काहीच दिलं नसतं तुम्हाला. पण मी पण गप बसणारातला नाहीये. दिलं नाही. कमिशनर साहेब, तुम्ही आधी ऐकून घ्या. नाही, अजिबातच नाही. मी तुम्हाला ऑर्डर नाही सोडते, मी तुम्हाला विचारतीये. हे बघा, मुद्दा 2-4 हल्ले झाले हा नाहीच आहे. ते हल्ले का झाले आणि ते कसे थांबवता येतील ना याचा विचार करा. हा मुद्दा आहे. अहो हो कमिशनर साहेब, तुम्ही त्यातल्या एकाला पकडलं याचं कौतुकच आहे की. अहो पण त्या अपहरण झालेल्या मुलीलाही लवकरात लवकर शोधलं पाहिजे ना. मग आणि तिला लवकरच शोधलं पाहिजे, कारण त्यामुळे बाकीच्या मुलींना त्रास होतोय. त्यांना घराच्या बाहेर नाही पडता येते. त्यांच्या घरचे सोडत नाहीये त्यांना बाहेर. हो, आपण त्यांना धीर दिलाच पाहिजे. हो चालेल. मॅडम प्लीज शांत व्हा. गायतोंडी, मी त्यांच्यावर नव्हते चिडले. मी या परिस्थितीवर चिडले. मला राग आला या सगळ्याचा. काय अर्थ आहे याला? मॅडम त्यांना असं वाटलं असेल की मॅडम. हे बघा, मला सध्या हे वाटतंय की कुठलीच मुलगी असुरक्षित नाही राहिली पाहिजे. बस. हे कधीच होत नाही. मग ते झालं पाहिजे. त्यासाठी मला काय करायला लागेल ना ते सगळं करायला तयार आहे. पण हे झालंच पाहिजे. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. हो मॅडम. आपल्याकडून काय काय करता येईल ते बघा. होमगार्ड बोलवता येईल. पण मॅडम, होमगार्ड्स तर आपण संकट समयी बोलवतो. गायतोंडे, हे खूप मोठं संकटच आहे. येस, आय अंडरस्टँड. पण त्यासाठी परमिशन्स लागतील. मी बघते परमिशनचं. पण मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदा इतकं चिडलेलं बघतोय. हो गायतोंडे, कारण झालंयच तसं. अहो खूप मोठी गोष्ट ही, साधी नाहीये. हे बघा, आत्ताच्या आत्ता कामाला लागा. अख्खी रात्र इथे बसून काढायला लागली ना तरी चालेल. पण एकाही मुलीला असुरक्षित वाटतं कामा नये. येस मॅडम, नक्कीच. या. बस बस. थकलास का बाळा? नाही, एवढं नाही काय. हे घ्या भाऊजी पाणी. अहो दिसला नाही सकाळपासून, कुठं गेला होता? सांगून तरी जायचं. काय काम चाललंय? अहो वहिनी, शेतात पेरणी सुरू केली आपल्या. शेतात पेरणी? हो. बघितलं का रुपाले? बघ किती ग शहाण लेकरू माझं. वडिलांची शेती बिन पेरणीची राहायला नको म्हणून स्वतः आता त्याच्यात कष्ट करायला लागलाय. भाऊजी, हे करताय हे चांगलंच आहे, पण हे सगळं करताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका अजिबात. अहो वहिनी, काय नाही, लय दिवसांनी काम करतो ना, भारी वाटते. पण बाळा, मी 2 दिवस झालं बघते रे. तू सकाळी उठतो, कामाला जातो, पार उशिरा येतो. थकत असशील ना रे. दम जरा, मी ना तुझ्या पायाला तेल लावून देते. जा बरं, तेल घेऊन ये जरा. राहू द्या मावशी, काय नको. वहिनी काय तेल बिल नका. नाही, राहू द्या, एवढं काय नाही. का रे बाळा, अजून पण तू माझ्यावर रागावलायस का? अहो असं काय नाही, रागाचं काय नाही. वहिनी, जरा पाणी गरम करायला ठेवतं का? आंघोळ करून घेतो, फ्रेश वाटेल जरा. हो करते. हा चालेल चालेल, आंघोळ करून घे. आणि रुपाले, त्याच्या आवडीचं मस्त पैकी काय त्याला पाहिजे ते बनवा खायला. अहो नको वहिनी, काय नका आवडीचं करू. जे आहे ते घरातलं द्या, जेवतो मी. असं कसं बाळा? अरे तुझी काळजी मीच घेणार का नाही? म्हणजे घरात दुसरं कोण माझी काळजी घेत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही नाही, असं अजिबात नाही. तू एवढं काम करतो ना म्हणून म्हणले मी. भाऊजी, शेवयाची खीर करू का तुमच्यासाठी? नाही वहिनी, काय करू नका आवडीचं एवढीचं. जे आहे ते घरातलं द्या, मला खाऊन जायला लागेल परत शेतात. बघितलं का रुपाले, तुला काम लय पडल ना म्हणून म्हणतोय तो. लाखात एक पोरग आहे ग माझं. अहो कामाचं काय त्यात भाऊजी, 5 मिनिटात करते मी. वहिनी असं खरंच काय नाही, घरात आहे ते वाढा, मला जायचंय परत. हा भाऊजी, अपर्णाचा फोन आला होता मगाशी. तिला यायला आज रात्री उशीर होणार आहे.
जास्त उशीर होईल म्हणली का काय? हा म्हणजे 11-12 वाजतील असं म्हणाली. तिने सांगितलं मला, पण तेवढं काही कळलं नाही. काय हा मोहीम आहे काहीतरी असं म्हणत होती ती. बर, पाणी ठेवा आता. ऐक ना बाळ, ना त्याला खीर कर आणि त्या खिरी बरोबर थोडीशी वाईट जास्त कर, म्हणजे माझ्या नादाने खाईल त्यो. हा करते. देवा पांडुरंगा, हो, काय चाललंय हे, काय कळना झालंय बघ. मावशी, भाऊजी स्वतः शेतात काम करतात, ही किती चांगली गोष्ट आहे ना. आणि मामनजींना कळलं तर किती आनंद होईल त्यांना. बघ ना बाय, दोघं बी कशी आहेत. आप्पी तिच्या काय त्या तत्वांवर आडून बसली आणि अर्जुन त्याच्या प्रेमावर आडून बसलाय. असं चालू ठेवायला पाहिजे. उगाचच इतक्या दिवस डोक्याला ताप करून घेत होती. आता बघा मजा कशी ती नावाची हाय मनी. आपे, काल ते भारी काम केलं सर तू. काल हा, त्या मुलींसंग नाही का, मी तुला बोलणारच होतो. म्हणजे तू काल होतास तिथं? हा. अर्जुन, कलेक्टर असण्याचा हा मुद्दा आहे बघ. एका रात्रीत कशी गावात गस्त सुरू झाली? तुला खरं सांगू का आपे, मी जर पोलीस असतो ना, हे सगळं होऊनच दिलं नसतं. भाऊजी, ताई, एक काम होतं. हा वहिनी, बोला ना. सिलेंडर येणार आहे आज आपला, आणि मी ह्यांच्याकडून पैसे घ्यायलाच विसरले. बरं, किती पाहिजेत? 1100 रुपये. 1100 रुपयाला सिलेंडर? बर, राहू दे, मी देते. हा, इथे. अगं नाही आपे, देतो ना मी. अरे ठीक आहे, हे घ्या ताई. अगं आपण हे खूप आहेत, एवढे नाही लागणार आहेत. अहो ताई, असू दे की, ऐनवेळी लागतीलच पैसे. राहू दे. दिले असते. अरे होते म्हणून दिले ना. बरं चला, माझी गाडी आली असेल बाहेर, मी निघते. येते अर्जुन. ताई येते. हो, नीट जा. हो. भाऊजी, तुम्ही हे काय मनाला लावून घेऊ नका बरं का. म्हणजे आपण आणि मुद्दाम नाही केला. माहिती आहे मला वहिनी. आत्ताच ती कलेक्टर असण्याचे फायदे सांगत होती. हा त्यातलाच एक असेल बहुतेक. आहे मी किचन मध्ये. साहेब तुम्ही आलाय ना, तिच्याशी नंतर बोलतो. चला पोलीस स्टेशन मध्ये बसून गप्पा मारूया. नाही, आत नको चिंचुकी, इथं बाहेर थांब. तुम्ही एवढा कशाला विचार करताय? चिंचुकी, मी पहिला पोलीस असेल का रे? एकाच चौकीत इंचार्ज पण कैदी पण. तुम्ही मागचं कशाला उघडत बसताव? या चौकीत जर परत आलो ना तर पोलीस म्हणूनच येईल, नाही तर नाही ना. ती पण लवकरच होईल बघा. तो फक्त वटपौर्णिमेचा पुरावा आहे का नाही, तो जरा बाजूला हल्ला पाहिजे. बघा तुमची निर्दोष सुटका होती का नाही. ती कधी होते काय माहिती. तोपर्यंत काम पाहिजे बाबा हाताला काहीतरी. आता कसलं काम करताय? मस्तपैकी सुट्टीत आराम करा की. नको बाबा, घरात बसलं ना डोक्यात वेगवेगळे विचार येतात. आता मग काय तुम्ही दुसरं काम करणार आहे वे का नोकरी करणार आहे? बघू ते. अर्जुन चुके, तुला ते पैसे द्यायचेत ना साळवीला दिलेले? कसले बेलचे? ते मी नाही दिले, दीप्याने दिलेत. काय? हा, त्याच्याकडे कुठले आले एवढे पैसे? दीप्याटॉन म्हणलं मी सगळी अरेंजमेंट केली आणि मग दीप्याने दिलेत पैसे. किती पैसे दिले ते? 50,000 रुपये दिलेत. अरे चिंचुके, सांगायचं ना मला आधी. अहो साहेब, मला वाटलं दीप्याटॉनने तुम्हाला सांगितलं असेल. तू एक काम कर चिंचुके, मला वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी फसवलं ना, त्या माणसाची माहिती काढ फक्त. मी दीप्याला भेटतो. हा, त्याला सुट्टीत देत नाही, काढतो लगेच माहिती. बघा ती नको वापरायला. अहो काहीतरी जुगाड होईल की पैशाचा. आपण ती नको, कशाला ती पैसे नको. जुगाड नंतर करता येईल. तुझ्या जुगाडपर्यंत कुठं वाट बघत बसतोस? नको बापू. सुषमा म्हणते ती बरोबर आहे, आपण तसंच करू. सुषमा, जा पैसे घेऊन ये. अगं मम्मी,
ती मी माझ्या दोस्ताला आहे की नाही उसनं पैसे दिलेलं आणि तो मला परत देतो म्हणलाय. तू ती नको वापरू पैसे, ती वापरू की आपण त्यानं दोस्तानं दिलेलं. गप रे तू, लहान आहेस अजून काय तुला कळतंय का? मित्राचे पैसे आल्यावर बघू की आपण. हा, दीदीच्या पगारातले सगळे पैसे वापरणार नाही आपण, थोडे वापरू आणि थोडे परत ठेवून देऊ. अहो ती जुगाड. अहो ऐकलत का? पैसे नाहीत तिकडं. मी दुसरीकडे कुठे ठेवले का उचलून? मी कशाला ठेवतोय कुठं पैसे? त्या दिवशी तुझ्याकडे दिले होते ना ठेवायला, तू ठेवले नाहीस का? तुला किती वेळा सांगितले पैशाच्या बाबतीत जरा काळजी घेत जा म्हणून. व्यवस्थित ठेवले होतेस ना? अहो मी नीटच ठेवले होते तिकडे. मग तिथंच असतील कुठेतरी, नीट बघ. नाही थांब, मीच बघतो. बापू थांबा. ते पैसे मी वापरले. तू कशाला वापरले पैसे? बापू तुम्ही चिडू नका. मम्मी अगं ती दाजींची बेल करायची होती म्हणून मी घेतलं पैसे. अरे दिप्या, आम्हाला कुणाला न सांगता घरातले पैसे नेलेच आणि कुणाला तरी विचारायचं. दिप्या, लाज कशी नाही वाटली रे तुला? लाज कशी नाही वाटली? अरे घरातले पैसे न सांगता नेलेस. ऐकून घ्या की माझं काय सांगू. काय ऐकून घ्यायचं? देवानं तोंड दिलं नाही का तुला? काय ऐकायचं त्याचं? तू सुषमा हेच बघायचं राहिलं होतं का? मी काय सांगतो? काय सांगणार आहेस तू? काय सांगणार आहेस? तू अजिबात पाठीशी घालू नको त्याला. बापू मग दाजीने असं जेलमध्ये ठेवायचं होतं का आपण? त्यासाठी घरातले पैसे चोरलेस होय दिप्या? हो चोरलं मी पैसे, चोरलं. अहो दाजींना जेलमधनं बाहेर काढायचं होतं आणि तुम्ही काय बोलत बी नव्हता म्हणून मी चोरलं. अहो दाजींनी किती केलंय आपल्यासाठी, तुम्ही साधा विषय घरात घेऊन देत नव्हता त्यांचा म्हणून चोरला मी पैसे. काय का असं नाही, एकदा सांगायचं तरी. मोठे नव्हते का घरात? स्वतः घेऊन गेलास होय? यो असं नाही ऐकायचा ह्याला ना. तू काय केलं तुला माहिती नाही? थांबा. हे बघा बापू, मी सगळं ऐकलंय, मला माहिती. तुम्ही त्याला मारू नका बरं. नाही तिथे थांब. बापू तुम्ही मारा. नाही मारा, तुम्हाला काय करायचंय ते करा. अहो तुम्ही काय करू शकला नाही ना म्हणून मी केलं. तुला असं नाही, तुला चांगलं सडकून काय पाहिजे. काय करू कळानच मला. भांडणच थांबनात. आपली बी अशी. साहेब, अहो तुम्ही इथं काय करताय? अहो घरी सगळं व्यवस्थित आहे ना? काय अडचण नाही ना? रात्री काय इथं झोपलेला काय तुम्ही? अरे चिंचुके, सगळं ओके, नको टेन्शन घेऊ. तू सकाळ सकाळ देवळात इथं कोणाकडे हप्ता घेतो? अहो हप्ता कुठला साहेब? अहो ती मंदिरात आलो होतो जरा पाया पडायला. अहो डॉक्टरांचा फोन आलता, बायकोची केमोथेरपी संपलीये, म्हणली परत करायला लागणार नाही. म्हणलं चला बरं झालं, देवाचे आभार मानावे. अरे लय भारी झालं की, म्हणजे वहिनी बऱ्या झाल्या काय आमच्या? हा ना साहेब, पण तुम्हाला असं बघून कसं तरी होतंय साहेब. नाही पाप, तुम्ही मंदिरात झोपायला आलाय, नक्की झालंय काय साहेब? अरे चिंचुके, त्या दिवशी दीप्याने पैसे दिले होते ना बेलसाठी, ते होते आप्पीच्या पहिल्या पगारातले. आणि दीप्याने असे परस्पर दिले तर तुमचं भांडण झालं काय? काय करावं मला कळणार चिंचुके. ही परिस्थिती पण ना अशी. जाऊ दे सोड. ऐक ना, तुला म्हणलं होतं ना मी ते कामाचं बघ माझ्यासाठी, तर बघ ना लवकर. हे पैसे फेडायचे मला आता. तुम्हाला एक बोलू का? तुम्ही एकदा वहिनींशी बोलून घ्या ना. काय बोलण्यासारखं राहिलं नाही चिंचुके आता. अहो साहेब, देवळात बसलोय. अहो शपथ, तुमच्यासारखा जोडा मी आयुष्यात बघितलेला नाही. काय राहिलं नाही ते आता? दृष्ट लागली कोणाची तरी. अहो तसं नव्हतं म्हणून साहेब मी. तुमच्या दोघांच्यातले मुद्दे आहेत, तुम्ही दोघांनी बसून सोडवा. अहो उगाच दुसरी तिसरी नेऊन तुमच्यात गैरसमज करायला नको. चिंचुके, तेवढं कळतं मला. उगाच मला तिच्याबद्दल कोणतरी येऊन काहीतरी सांगल आणि मी ऐकल, एवढ्या हलक्या कानाचा नाही मी. अहो साहेब, तसं नव्हतं म्हणत मी. मला माझ्या डोळ्यांनी जे दिसतंय, जे मी माझ्या कानाने ऐकतोय ना, त्याच्यावर विश्वास ठेवतोय मी फक्त. तुम्हाला खरं सांगू का, एकदा भेटून बोला त्यांच्याशी,
घरात वेळ भेटत नसेल तर बाहेर जाऊन भेटा आणि बोला पण. चिंचुके त्यांनी काय नाही होणार. माझ्यासाठी साहेब, माझ्यासाठी एकदा भेटून बोला. बरं ऐक, तुला म्हणले ना मी ते कामाचं बघ पहिलं, आणि काय बी चालेल, मजूर, शिपाई, वॉचमन काय बी बघ, पण बघ. मजुरीन वॉचमन की केलं मला कसं बघवलो. करायला लागेल चिंचुके, पैसे फेडायचे आता. पण वहिनींशी बोलून घ्या बरं का. हे सारखे म्हणत पण असतात गमतीने की अर्जुनला जे काय पहिलं होईल ना ते मी सांगूनच टाकणार आहे आमचं आहे म्हणून. आणि आपल्याकडे आहे ना पहिल्या गरोदरबाईचं खूप कौतुक करतात, तिचे लाड करतात, तिला समजून घेतात आणि हा तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो बघ. अपर्णा, हे बघ, तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. तुम्ही बाळाचा विचार करा, सगळं नीट होईल. बरं चल आवरून घेऊयात आपण. ताई, अहो मी ऑफिसच्या कामाबद्दल एका डॉक्टरांना भेटायला गेले होते, तर तिथे मी तुमच्याबद्दल आणि सरांबद्दल. काय? तू ह्यांचं नाव नाही सांगितलं त्या डॉक्टरांना, म्हणजे अजून कोणालाच माहिती आपण. ताई थांबा, तुम्ही शांत व्हा. मी असं काही केलं नाहीये. मी फक्त त्यांना हे विचारलं की पुरुषामध्ये जर काही दोष असेल तर काय करू शकतो. काय म्हणाले डॉक्टर? ताई डॉक्टर म्हणाले हा दोष आपण नष्ट करू शकतो. खरंच? खरंच. अरे देवा, म्हणजे ह्या स्वप्नील मध्ये दोष आहे का? मी तुम्हाला त्या डॉक्टरांचा नंबर देते, तुम्ही आज सरांशी बोला. बोलते मी त्यांच्याशी. थँक्यू. आत्ता घावला ह्यो मास्तरड्या, माझी लाज काढतोय काय? एवढे दिवस मला बोलतोय. आता बघ त्याची कशी उतरवते मी चांगली. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजील पाणी. तिला फोन लावते आणि मग विचारा तुम्ही बाळ नसलेल्या बाईला पूजेवर बसलेलं चालतं का म्हणून. बास ना मावशी, आता अर्जुन बास म्हणला ना, सारखं काय तेच बाळ नसलेली बाई. अहो भाऊजी, आता आपल्या लेकरात दोष आहे, त्याला काय करणार सांगा बरं. आज तर कोण कोण कम नशिबी. पण रुपाली, तू नको वाईट वाटून घेऊ हा बाळा. रुपाली, एक मिनिट ताई. अहो ताई, तुम्ही हात कुठे चाललाय आणि रडताय कशाला? अहो ताई, सांगून टाका की सगळ्यांना. आणि असं किती दिवस ऐकून घेणार आहात ताई तुम्ही? हा सर, ऐका पण ना ताई. मावशी, आपल्याला काय पूजा घालायची नाहीये घरामध्ये आता. बास झालंय सगळं. का पूजा का नको? मावशी फक्त एवढं सांगतायत ना, दादा वहिनी पूजेला बसू शकत नाही, त्यात पूजा कॅन्सल करायचं काय कारण आहे? हे बघ पिऊ बाळा, मला ना रुपालीला दुखवायचं अजिबात मनात नव्हतं. रुपाली बाळा, तुला जर वाईट वाटलं असेल ना तर खरंच मी हात जोडते, माफी मागते तुझी. अगं आम्ही ना जुन्या विचाराची माणसं ग. तुला माहितीये का, आमच्या काळात तर बाळ नसलेल्या बाईची पूजेवर सावली बी पडू द्यायची नाही. मावशी बास, बास झाला आता. मी म्हणून ना म्हणून काय फरक पडणार आहे का? आता तूच सांग, सरकारांना आणि रुक्मिणीला किती वाईट वाटायचं त्यांच्या थोरल्या सुनेला लेकरू नाही म्हणून. सुजाला बाळ आहे, पिऊला बाळ आहे, मग आता हिला नको का सांग ना. आता आपण रुपालीसाठी किती दवाखाना केलं. सर अहो बोला की काहीतरी. का शांत बसताय तुम्ही? अहो सांगा की सगळ्यांना ताईंमध्ये दोष नाहीये आणि उपचारांची गरज तुम्हाला त्यांना नाही. रुपाली, दादा, अरे तू मला का नाही बोलला? अरे भाऊच भावाच्या मदतीला येणार नाही तर अजून कोणाच्या येणार? आपण मुंबईच्या मोठ्या डॉक्टरकडे जाऊयात. हा, तू काही काळजी करू नको.
दादा 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 स्वप्नील बाळा सर्वे कसला सर्वे? गरोदर महिलांचा. तुमच्या घरी कुणी आहे का गरोदर? बया बरं झालं रुपाली आत गेली, नाही तर तिला किती वाईट वाटलं असतं. ए बायांनो, ही तर कोण नाही गरोदर, जावा. नाही आजी. हे आजी, तुला काय मी आजी दिसते होय ग? हा अगं एक तरी केस पिकलाय का बघ माझा. ह्या घरात अपर्णा अर्जुन कदम गरोदर आहेत. त्याच कलेक्टर मॅडम आहेत. हो सॉरी मॅडम, मी ओळखलं नाही. कुठे? हो तुम्ही या आता. तुम्हाला चुकीची माहिती मिळाली काहीतरी. सॉरी मॅडम, इकडे तसं लिहिलेलं होतं म्हणून. हो काहीतरी घोळ झाला असेल, ती चुकीची माहिती आहे. तुम्ही हे असं काम करू नका. या तुम्ही आणि हा पुढचं काम व्यवस्थित करा. पण हा सर्वे कशासाठीच आहे? आत्या, अहो गरोदर महिलांसाठी योजना सुरू करायच्या आहेत ना, त्याचं काम सुरू आहे. अच्छा, चांगलंय.